श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवन जगत असताना आपल्या मुलावर प्रेमाचं पांघरून घाला, पण दृष्टी मात्र कधी झाकू नका. आपल्या मुलांच्या सगळ्या लढाया आपणच लढायच्या नसतात, कारण चटकं बसल्याशिवाय, अपमान पचवल्याशिवाय त्याची वाढ अपुरी असते. कारण श्रोते हो, आयत्या सुखाला कधीही किंमत नसते. सो कष्टाची भाकरी ही नेहमी गोड लागत असते. म्हणून आपल्या मुलाला शिक्षण द्या, त्याला संस्कार द्या, त्याला अडचणीला आधार सुद्धा द्या. श्रोते हो, आयुष्यभर मुलं बसून खातील इतकं मात्र मागं ठेवू नका. कारण श्रोते हो, जसं अति पाणी झाडाचं रोप कुजवते ना, तसंच अति प्रेम आपल्या मुलांना पंगू बनवत असते. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात आपली मुलं घडवत असताना हा विचार नक्की करा. चला, आजही आपल्यासाठी ही सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एक वेळेला एक साधता येतं स्वतःचं सुख, नाही तर दुसऱ्याचं मन. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळे दुःख दूर होतील. अश्रूंना आवरणारे आणि तुटलेल्या मनाला सावरणारे लोक आयुष्यात एकदाच मिळतात, त्यांना जपायला शिका. प्रत्येक नात्यात नाराजी आणि भांडणं ही असतातच, पण प्रत्येक गोष्ट ही वेळेत सुधारली पाहिजे. कारण समोरची व्यक्ती तुमच्याशिवाय जगायला शिकली तर अशा नात्यात परत येऊन काही उपयोग नसतो. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकंच तुम्ही जास्त शत्रू निर्माण कराल. कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. बदलत्या काळानुसार विचार नक्की बदलावं, पण त्यासाठी संस्कारांची साथ सुटायला नको. कोणाचंही वाईट करून आनंदी होऊ नका. कारण जेव्हा देव हिशोब करतो, तेव्हा तो सावरायचं तर सोडाच, रडण्याच्या सुद्धा लायक ठेवत नाही. चारित्र्य जर खरंच पवित्र असेल तर अशी व्यक्ती कधीच मागून खोड काढत नाही. तो शिव्याही तोंडावर घालतो. एकाविषयी दुसऱ्याच्याच कानात बोलणारे प्रत्यक्ष शत्रूपेक्षाही घातक असतात. संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुख सोयी उपलब्ध आहेत, यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्वाचं असतं. वेळ, पैसा, प्रसिद्धी, कष्ट आयुष्यातील काही महत्वाचे गुरु आहेत. कारण हे जे शिकवतात ते जगातल्या कुठल्या शाळेत शिकवत नाहीत. भय असलेल्या माणसात देव वास्तव्य करत नाही. काही लोक ज्या दिशेला वारा वाहतो त्याच दिशेला पळतात. खरं तर हे काम कचऱ्याचं असतं. मनातलं ओझं कमी करण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री. लाचारी आणि खोटं बोलून जवळी करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात तरी होणार नाही. बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांना वेळ आल्यावर त्यांच्या कर्माचं फळ नक्की मिळत असतं. खेळ खेळा, पण कोणाच्या भावनांशी कधीही खेळू नका.
ज्या व्यक्तीशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नाही, तीच व्यक्ती आपल्या अनुपस्थितीमध्ये आनंदात असते. पण आपण मात्र तिच्या आठवणीमध्ये हरवून तिच्या विचारांनी मनात व्याकुळ होत असतो. देवानं पोट दिलं, पोटानं भूक दिली आणि भुकेनं शिकवलं. कोणतंच काम छोटं नसतं. जर तुम्ही फक्त प्रॉब्लेमचा विचार करत राहिला तर प्रॉब्लेम अजून वाढत जातील. जर तुम्ही उपलब्ध पर्यायांचा विचार करायला लागलात तर अजून पर्याय सापडतील. लोकांचे रंग बघायचे असतील तर वेड्यासारखं शांत राहावं लागतं. नाव जपा, नाहीतर काही लोक असतातच नाव बदनाम करायला. प्रत्येकाला आपली मदत करायची असतेच असं नाही. काहींना आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबायचं असतं आयुष्यभर त्यांच्या इशाऱ्यावर नाचण्यासाठी. प्रत्येक स्त्रीची कहाणी वेगळी असते. कोणी कुंकवासाठी रडत असते तर कोणी कुंकवामुळे रडत असते. दुसरी संधी म्हणजे पुन्हा विश्वासघात. काळ बदलतो, माणसाचा स्वभाव नाही. मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेतात. प्रत्येकाची एक आवडती व्यक्ती असते, कोणाची सोबत तर कोणाची आठवणीत. जे लोक प्रामाणिक असतात त्यांना आयुष्यात कोणाच्याही वशिल्याची गरज नसते. नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे. जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला आवडते. मनात कितीही दुःख असलं तरी चेहरा मात्र नेहमी हसरा ठेवा, कारण दुनिया चेहरा पाहत असते, मन नाही. आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. जेव्हा तुम्ही शून्य असता तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसं लाख मोलाची असतात. समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात.